श्री स्वामी समर्थ. ज्या व्यक्तीवर संकट आहे, मनोकामना पूर्ण होत नाही, कोर्ट कचेरी, कर्ज, आजार, नोकरी, लग्न यामध्ये वारंवार अडथळे येत आहेत, ज्यांना स्वामींना नवस करायचा आहे, तर उपाय कसा करायचा, नवस कसा करायचा? स्वच्छ एक नारळ घ्यायचं, एक ताजं आणि फुटलेलं नसेल असं पाण्याने भरलेलं अख्खं नारळ घ्यायचं, सोबत हळद, कुंकू, अक्षता घ्यायच्या आणि सकाळी किंवा संध्याकाळी स्वामींच्या मंदिरामध्ये मूर्ती किंवा स्वामींचा फोटो असेल, त्या फोटो समोर बसून दोन्ही हात जोडून हे बोलायचं की स्वामी महाराज, माझ्यावर कृपा करा. माझी काही अमुक अमुक इच्छा आहे, तुमची जी काही इच्छा असेल ती तुम्ही स्वामींना मनमोकळेपणाने सांगा. माझी ही मनोकामना पूर्ण करा. तुमच्या चरणी नारळ अर्पण करत आहे असं बोला आणि कमीत कमी 11 वेळा जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप करा. मनातून श्रद्धा आणि भक्तीने करा. मनोकामना पूर्ण झाल्यावर नवस फेडा. जेव्हा तुमची इच्छा पूर्ण होते तेव्हा स्वामींच्या मंदिरात पुन्हा एकदा एक नारळ अर्पण करा आणि प्रसादात खीर, लाडू हे पण अर्पण करा. आता देवाला अर्पण केलेलं ते नारळ आहे, ते नारळ आपण कुटुंबाला प्रसाद म्हणून वाटा. तर हे असं केल्याने काय फायदे होतात? तर अडकलेली कामे मार्गी लागतात, कोर्ट कचेरी, नोकरी, उपचार यशस्वी होतात, घरात सौख्य नांदते, मानसिक शांती मिळते, स्वामी कृपेची अनुभूती येते. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की नवस केल्यावर विसरू नका, पूर्ण श्रद्धेने तो नवस फेडा. नवस फेडताना जय जय स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं म्हणत राहा. स्वामींचं भक्तांसाठी वचन आहे की भक्ताने नवस केला आणि मला प्रेमाने बोलवलं तर मी त्याची कामना पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. श्री स्वामी समर्थ.